आरती बैठकीच्या खोलीत तोरण विणत बसली होती. तिच्या सासूबाई देखील तिथेच आराम खुर्चीवर टीव्ही पाहत बसल्या होत्या. त्यांनी आरतीकडे पाहिले आणि त्या मनात म्हणाल्या, किती निरागस आणि साधी आहे माझी सून. मी नोकरी करते म्हणून तिने एकटीने घर सांभाळले. घराकडे, घरातील माणसांकडे जराही दुर्लक्ष केले नाही. नाहीतर आजकालच्या सुना सासूचे काही एक ऐकत नाहीत. सारिकाताई शाळेत शिक्षिका होत्या आणि 10 दिवसांपूर्वीच रिटायर्ड झाल्या होत्या. नोकरी करत होत्या तेव्हा घराबाहेर येणे जाणे होते, पण आता घरात बसून त्यांना कंटाळा येऊ लागला. त्यात आरती सासूला घरातील एकही कामाला हात लावू देत नव्हती. सारिकाताई आरतीकडे गेल्या आणि तिच्या हातातून अर्धे विणलेले तोरण घेत म्हणाल्या, आरती, आता हे मला दे आणि मला शिकव कसे विणायचे ते. आरती हसत म्हणाली, आत्या, काही काय, मी आहे ना करायला, तुम्ही कशाला करता, तुम्ही टीव्ही पाहत बसा. असे बोलत आरतीने पुन्हा त्यांच्या हातातून ते तोरण घेतले आणि पुन्हा विणू लागली. त्यानंतर सारिकाताई काहीही न बोलता किचनमध्ये गेल्या आणि त्यांनी दोघींसाठी चहा बनवून आणला. सासूने चहा बनवून आणला त्यामुळे आरतीला थोडेसे अवघडल्यासारखे वाटले. सारिकाताई आरतीला चहा देत म्हणाल्या, आधी चहा घे, त्यानंतर मला तुझ्याशी थोडेसे बोलायचे आहे. हे ऐकताच आरती थोडीशी गोंधळली. तिने चहाचा कप बाजूला ठेवला आणि काळजीने म्हणाली, आत्या, काय बोलायचे आहे तुम्हाला. सारिकाताईंनी तिच्या हातातील लोकर खाली ठेवली आणि चहाचा कप पुन्हा तिच्या हातात देत मोठ्या आवाजात म्हणाल्या, आधी चहा घे म्हटलं ना, नंतर बोलते काय बोलायचे आहे ते. त्यांच्या आवाजाची वचक तिच्यावर लग्न झाल्यापासून होती. तिने खाली बघतच चहा घेतला. आता आरतीची त्यांना पुन्हा काही विचारण्याची हिंमत झाली नाही. तिचा गोंधळलेला चेहरा पाहून सारिकाताई प्रेमाने तिला समजावत म्हणाल्या, आरती, आजपर्यंत तुझ्यामुळे मी माझी नोकरी करू शकले. नोकरीला असल्यामुळे घरात मला जास्त वेळ देता आला नाही. गेली 20 वर्ष तू एकटी संसाराचा गाढा ओढत आहेस. संसार आपल्या दोघींचा, पण तू कधीच घरात भांड्याला भांडे वाजू दिले नाही. कधीच माझा शब्द मोडला नाहीस. मी जेव्हा दुसऱ्यांच्या सुना पाहते तेव्हा मला माझाच अभिमान वाटतो की तू माझी सून आहेस. सासूबाईंच्या तोंडून स्वतःच्या कामाचे कौतुक ऐकून आरतीचे डोळे पाणावले. ती डोळे पुसत म्हणाली, माझ्यापेक्षा तर तुम्ही जास्त काम करत होतात. आत्या, मी वेगळे असे काही केले नाही. मी फक्त माझा संसार केला आणि माझे कर्तव्य पूर्ण केले, इतकेच. आरतीचे निर्मळ मन पाहून सारिकाताईंचे डोळे पाणावले. त्यांनी चष्मा काढला आणि डोळे पुसत स्वतःला सावरत त्या आरतीला समजावत म्हणाल्या, आरती, तू 20 वर्षांची होतीस जेव्हा तू ह्या घरात माप ओलांडून आली होतीस. बघता बघता 20 वर्ष गेली. आरतीला कळेना की सारिकाताईंना नक्की काय बोलायचे आहे. तिने गोंधळून विचारले, आत्या, आज अचानक ह्याबद्दल का बोलत आहात तुम्ही. सारिकाताई तिचा हात हातात घेऊन म्हणाल्या, आज मी तुला सांगते, 20 वर्षांपूर्वी मी तुझ्यावर जी जबाबदारी सोपवली होती ती मी पुन्हा घेणार आणि तुला ह्या जबाबदारीतून मोकळे करणार आहे. सासूचे बोलणे ऐकून आरती घाबरली. तिची सैरभैर नजर पाहून सारिकाताई शांतपणे म्हणाल्या, आजपासून तू तुझे स्वप्न पूर्ण कर, स्वतःसाठी जग. आरती गोंधळून म्हणाली, आत्या, माझी काहीच स्वप्न नाहीत. मी माझ्यासाठीच तर जगतीये. आरती सासूकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती तेव्हा सारिकाताई आरतीला आरशाजवळ घेऊन गेल्या आणि म्हणाल्या, आरती, आरसा कधीच खोटे बोलत नाही. लग्न होऊन घरात आली होतीस तेव्हा 40 किलोची तू आता 80 किलोची झाली आहेस. आरतीला आरशामध्ये सारिकाताई तिच्यापेक्षा खूपच बारीक दिसत होत्या. ती नेहमी स्वतःला आरशामध्ये बघणे टाळायची, पण आज असे स्वतःला निरखून पाहताना तिलाच लाज वाटत होती. आरतीने खाली मान घातली. सारिकाताईंनी पुन्हा तिचा हात हातात घेतला आणि तिला समजावत म्हणाल्या, तू वाईट वाटून घेऊ नकोस. याला कुठेतरी आम्हीच जबाबदार आहोत. घरातल्या सर्वांचं एकटीने करणे सोपे नसते. तापट स्वभावाचा नवरा, सोवळे पाळणारा सासरा, हट्टी मुली, शिस्तीची सासू, या सगळ्यांची मर्जी राखताना तू कधी स्वतःकडे लक्षच दिले नाहीस आणि तुला तसा वेळही मिळाला नाही. खरं तर ही गोष्ट मला आधीच बोलायची होती, पण फक्त बोलून काय फायदा नव्हता. त्यामुळे मी आत्ता बोलत आहे. तू स्वतःसाठी वेळ काढ. आता मी तुझ्यासोबत आहे.
आरती एकदा आरशाकडे तर एकदा आरशाच्या वर फ्रेममध्ये असणाऱ्या तिच्या लग्नातल्या फोटोकडे पाहत होती. तिच्याकडे बघून कोणालाही वाटले नसते की ही तीच आहे. तिचे निरखून बघणे चालू होते की तेवढ्यात आरतीचा फोन वाजला. तिने पाहिले तर तिच्या भावाचा म्हणजे राकेशचा फोन होता. फोन ठेवल्यावर आरती गडबडीत म्हणाली, दादाचा फोन होता. आईची तब्येत. ती बोलता बोलता थांबली. तिचे डोळे पाण्याने भरले. सारिकाताई काय समजायचे ते समजून गेल्या. त्या पटकन म्हणाल्या, तू निघ भर लवकर आणि तिकडेच मुक्काम केला तरी चालेल. आरतीने खोचलेली साडी झाडली, केस विंचरले, हातात पाकिट घेतले आणि खाली आली. 1 तासानंतर तिच्या आईच्या घरी पोहोचली. मागच्याच आठवड्यात ती आईला भेटून आली होती आणि आज पुन्हा आई आजारी असल्याचे समजले. ती पोहोचली तेव्हा आईचा नुकताच डोळा लागला होता. ती पाणी प्यायली आणि आईच्या उशाशी बसून राहिली. आईचा सुरकुतलेल्या कपाळावरून पांढरा फटफटीत केसांवरून हात फिरवत ती तिथेच बसून होती. थोड्या वेळाने तिच्या आईने डोळे किलकिले करून पाहिले. समोर आपल्या लाडक्या लेकीला पाहून तिची विचारपूस करण्यासाठी त्यांनी फक्त अलगद भुवया उंचावल्या. आरती आईचे केस नीट करत गहिवरल्या स्वरात बोलली, हो आई, मी बरी आहे. 3 भाऊ असूनही आईचा जास्त जीव तिच्यावरच होता. तिच्या सहनशील शोषिक स्वभावामुळे आईला नेहमी तिची काळजी वाटायची. आजही अंथरुणाला खिळून असतानाही आईचा जीव तिच्यातच अडकलेला होता. तिच्याकडे पाहताना आईचे डोळे भरून आले तेव्हा आरतीने आईचे डोळे अलगद पुसले आणि गहिवरल्या स्वरात म्हणाली, काय होत आहे आई? त्रास होतोय का तुला? आईचे हलणारे ओठ पाहून आरतीने आईच्या ओठांजवळ कान नेला. तिला अस्पष्ट अडखळत काहीतरी शब्द ऐकायला आले. मला ना जमलं. तू आईला बोलताना धाप लागली. पण तिला काय बोलायचे आहे हे आरतीला कळले. तिने आईकडे पाहिले. आईचे अर्धवट शब्द ऐकून तिच्या डोक्यात झिणझिण्या गेल्यासारख्या झाल्या. खरं तर हीच गोष्ट आईने कितीतरी वेळा तिला बोलून दाखवलेली, पण आरतीने नेहमीच दुर्लक्ष केले होते आणि आजही यावेळी आईने हेच बोलावे. आपल्यापेक्षा आपला जास्त विचार करणारे आपले जन्मदातेच असतात ह्या गोष्टीची प्रचिती तिला आज पुन्हा आली. तिने स्वतःचे डोळे पुसले आणि आईकडे पाहण्याचा प्रयत्न केला. आईचे खोलवर गेलेले डोळे पाण्यामुळे चमकत होते. बस त्याच क्षणी आरतीने काहीतरी ठरवले. तिने आईची मान थोडीशी वाकडी केली आणि खाली झुकून आईच्या कानात काहीतरी बोलली. बोलून झाल्यावर आरतीने आईकडे पाहिले. आईचे डोळे पाण्याने चमकत होते. चेहरा असंख्य जाड सुरकुत्यांनी भरलेला, तरी फक्त तिच्या बोलण्याने तिला तिच्या आईच्या चेहऱ्यावर समाधान पसरलेले दिसले. तिने थरथरत त्या हाताने पुन्हा आईचे डोळे पुसले आणि प्रेमाने म्हणाली, यापुढे डोळ्यात अजिबात पाणी आणायचे नाही हा आई, तुला सांगितलेले लक्षात ठेव. असे बोलून आरतीने पुन्हा आईच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला. कपाळावर ओठ टेकवले आणि तिला जाते म्हणून खुणावले आणि आरती लगेच तिथून घरी जायला निघाली. आईचे शब्द तिच्या कानात घुमत होते. ती आईच्या कानात बोलल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. तो आईचा चेहरा तिच्या नजरेसमोरून जात नव्हता. घरी आल्याबरोबर आरती सर्वात आधी तिच्या बेडरूममध्ये गेली आणि इतकी वर्ष कपाटामध्ये कपड्यांच्या खाली लाल कपड्यांमध्ये काहीतरी बांधून ठेवलेले, सर्वांपासून लपवून ठेवलेले ते तिने बाहेर काढले. सारिकाताई नुकत्याच बिल्डिंगखाली पाय मोकळे करायला आल्या होत्या, पण आरतीला आलेले पाहून तिच्या आईची विचारपूस करण्यासाठी त्यासुद्धा तिच्या मागोमाग वरती आल्या आणि आरतीच्या पाठी येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी पाहिले तर आरती लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवलेल्या घुंगरांवरून हात फिरवत होती. तसेच त्यासोबत असणारे आरतीचे काही फोटोज पडले. तेव्हा फोटो पाहून सारिकाताई आश्चर्याने खाली बसल्या आणि ते फोटो पाहू लागल्या. ते लहान लहान फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होते. सारिकाताई आनंदाने म्हणाल्या, आरती, तू तर कधीच सांगितले नाहीस की तुला कथ्थक येते म्हणून. त्यावर आरती निराश होऊन म्हणाली, तो भूतकाळ झाला. इतक्यात आरतीच्या मुलीचा आवाज आला, आई, काहीतरी खायला दे. आरती लगबगीने पुन्हा ते घुंगरू लाल कपड्यांमध्ये आणि फोटो बांधून ठेवू लागली. तेवढ्यात सारिकाताईंनी तिच्या हाताला पकडले आणि त्या मायेने म्हणाल्या,
इतक्या वर्षानंतर यांना मोकळे केलेस आहेस, तर आता यांना बांधून ठेवू नकोस, यांना मोकळेच राहू दे. मी पाहते तिच्याकडे. आणि असे बोलून त्या बाहेर गेल्या. आरतीने ते घुंगरू कपाळाला लावले आणि नंतर त्यांच्यावर ओठ टेकवले. हेच घुंगरू तिच्या आईचा जीव की प्राण होते, हे फक्त तिलाच ठाऊक होते. आरतीने घुंगरू फक्त आवरून कपाटात ठेवले आणि ती एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर निघून गेली. बऱ्याचदा येता जाता तिने हा कथ्थक क्लास पाहिलेला. त्या गुरुजींचे खूप नाव होते. त्यांची नॅशनल चॅनलवर मुलाखतसुद्धा आली होती. तेव्हाच शिकायचे तर ह्यांच्याकडूनच हे तिने मनाशी ठरवले होते. ती गेली तेव्हा कथ्थक क्लास चालू होता. एक साधी साडी नेसलेली, कपाळावर बटबटीत टिकली, हातात डझनभर बांगड्या, जेमतेम उंचीची, पसरलेला देह नजरेत भरेल अशी आरती. आणि तिचा अवतार पाहून त्यांच्या सेक्रेटरीने चौकशी केली. आधी त्यांना वाटले की ती तिच्या मुलीसाठी आली आहे, पण ती स्वतःसाठी आली आहे हे समजल्यावर सेक्रेटरीने तिला थांबायला सांगितले. थोड्या वेळाने गुरुजींनी तिला स्वतः पाहिले. उंचीच्या मानाने तिचे गरजेपेक्षा जास्त वाढलेले वजन कोणाच्याही नजरेत भरत होते. ती खांद्यावर पदर घेऊन उभी होती. तेव्हा गुरुजींनी शांतपणे विचारले, बोलो बेटा, क्या काम है आपका? मला पण हे शिकायचे आहे, अडखळत म्हणाली. तिच्यातील डळमळता आत्मविश्वास प्रखरतेने जाणवत होता. गुरुजींनी तिला बसायला सांगितले आणि शांतपणे विचारले, आप दिल से सीखना चाहते हो? तिने घाबरून फक्त मान हलवली. हो. गुरुजी शांतपणे म्हणाले, तो जोर से बोलिए. हाँ, मुझे ये सीखना है और मैं सीखूंगी. आरती अवघडल्यासारखी अंग चोरून बसलेली ती कशीबशी बोलली, हो, मला शिकायचे आहे आणि मी शिकेन. गुरुजी जोरात बोलले, और जोर से, मुझे सुनाई नहीं देता. तिने डोळे बंद केले आणि आईचा चेहरा नजरेसमोर आणत म्हणाली, हो, मला शिकायचे आहे आणि मी शिकणार आहे. हो, मला शिकायचं आहे आणि मी शिकणारच आहे. तिचा कातर झालेला आवाज ओळखून सुद्धा गुरुजी अजून जोरात बोलले, मुझे सुनाई नहीं दिया. आरतीने अंगसैल सोडले आणि डोळे बंद करून आईचा चेहरा आठवून जोरात ओरडली, हो, मी शिकणार. काहीही झाले तरी मी शिकणारच. तिचा आवाज ऐकून सगळे शांत होऊन तिच्याकडे पाहू लागले. तरीसुद्धा ती रडत ओरडत होती, मी शिकणार, मला शिकायचे आहे, काहीही होऊ दे, मी शिकणारच. आणि मग चेहरा ओंजळीत घेऊन ती रडायला लागली. गुरुजींनी खुणावल्यावर प्रॅक्टिस पुन्हा चालू झाली. आरतीचे रडून झाल्यावर तिने डोळे पुसले आणि ती अवघडल्यासारखी बोलली, सॉरी. गुरुजी शांतपणे बोलले, उद्यापासून या और बाकी की फॉर्मॅलिटी आप सेक्रेटरी से कर लो. असे बोलून गुरुजी पुन्हा शिकवायला गेले. त्यानंतर त्यांच्या सेक्रेटरीकडून फी ऐकून तिला टेन्शन आले. तरीही उद्या यायचे प्रॉमिस करून ती घरी आली. संध्याकाळी जेवण झाल्यावर नवरा नेहमीसारखा निवांत मोबाईलवर गेम खेळत बसल्यावर आपण विषय काढायचा हे तिने आधीच ठरवले होते. पण आजपर्यंत स्वतःसाठी 1 रुपयाही न मागितल्याने बोलायला सुरुवात कुठून करावी हेच तिला कळेना. खूप विचार केल्यानंतर ती शांतपणे म्हणाली, अहो, मी कथ्थकचा क्लास लावावा म्हणतीये. तिचा नवरा भूत पाहिल्यासारखे तिच्याकडे पाहू लागला आणि तुच्छपणे म्हणाला, काय म्हणालीस तू? त्याच्या बोलण्याचा सूर ऐकून तिचा आत्मविश्वास पुन्हा डळमळीत झाला. ती अडखळत म्हणाली, मी कथ्थकचा क्लास लावावा म्हणतीये. नवरा मोठ्या आवाजात म्हणाला, कशाला? बोलला कसला, ओरडलाच. असंच. ती नजर खाली झुकवून बारीक आवाजात बोलली, काही गरज नाहीये नको ते धंदे करण्याची. घरी बसून बसून काही सुचते का? घरात कामे नाहीत का तुला? आणि आता कुठे नाचायला जायचं आहे? आधीच मला मुलींची फी भरताना माझा बाप आठवतो, त्यात अजून तुझा खर्च. अजिबात नको तो आगाऊपणा. त्याचे शब्द तिच्या मनाला खोलवर लागले. त्याच्या आयुष्यात असलेले तिचे स्थान, तिची किंमत तिला प्रकर्षाने जाणवली. ती किचनमध्ये आली आणि आपसुकच रडू लागली. तिच्या पाठी सारिकाताईही किचनमध्ये आल्या. आपल्या मुलाचा वरच्या स्वरातील पुरुषी अहंकार त्यांनी स्वतः ऐकला होता. त्यांना त्याचं विशेष काही वाटलं नाही, कारण तो सुद्धा आपल्या बापावरच गेला आहे हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. सारिकाताईंना पाहून आरतीने पटकन डोळे पुसले. सारिकाताई तिच्या खांद्यावर हात ठेवून मायेने म्हणाल्या, प्रत्येक गोष्टीत असे मुळूमुळू रडून कसे चालेल? तू का नाही बोललीस त्याला मला शिकायचे आहे म्हणून? आणि स्वतःच्या अधिकारासाठी कधी बोलणार आहेस तू? आता मुली हाताला आल्या आहेत तुझ्या. आणखी 3-4 वर्षांनी तुला जावई येतील, मग तरीही तू अशीच घाबरून राहणार आहेस का?
आरती रडत म्हणाली, ते ओरडल्यावर मला काही सुचत नाही. खूप भीती वाटते मला त्यांची. सारिकाताईंना तिचा स्वभाव आधीच ठाऊक होता. त्यांना त्यांचाच पुन्हा हेवा वाटला. अशी शांत आणि सहनशील सून त्यांना मिळाली आहे म्हणून. त्यांना आरतीसाठी वाईट वाटत होते. त्यांनी प्रेमाने तिला मिठी मारली आणि मग तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, तू काळजी करू नकोस, मी तुझी फी भरेन. आरती लगेच मागे होत म्हणाली, नको आत्या, तुम्ही तुमची सेविंग खर्च करू नका, मी बघते काहीतरी. आवाज चढवत सारिकाताई म्हणाल्या, मी सांगितले ना देते म्हणून. कितीही फी असू दे, मी देईन. हवं तर तुझ्याजवळ आले की तू मला पुन्हा दे, पण आता मी देते ते पैसे आढेवेढे न घेता घे. त्यांच्या रागवण्यात सुद्धा किती माया भरलेली होती. आरती घैवरल्या स्वरात म्हणाली, थँक्यू आत्या. आता उद्यापासून मनापासून प्रयत्न कर, खूप मेहनत कर, मी आहे तुझ्यासोबत. सारिकाताई आरतीचे डोळे पुसत म्हणाल्या. आरतीला जणू काही नवी दिशा सापडली. ती उत्साहाने म्हणाली, आई, फक्त तुम्ही जरी माझ्यासोबत असाल ना, तर मी सगळं करेन. घरचे सर्व काही पाहून मी माझी प्रॅक्टिससुद्धा करेन. सारिकाताई तिला बोट दाखवत प्रेमाने ओरडल्या, अजिबात नाही. घराकडे जास्त लक्ष द्यायचे नाही. आता मी आहे, त्यामुळे तुझे सगळे लक्ष तू तुझ्या प्रॅक्टिसवर दे आणि स्वतःकडे दे. आरती मनातच बोलली, कितीही माया. तिला आपल्या सासूला त्याच क्षणी प्रेमाने मिठी मारावीशी वाटली, पण पहिल्यापासून सारिकाताईंचा असा धाक होता तिच्यावर की त्यांच्यासमोर बोलायला तिला भीती वाटायची. त्यामुळे ती फक्त त्यांच्याकडे बघतच राहिली. सारिकाताई म्हणाल्या, जा बरं आता, जाऊन झोप. दुसऱ्या दिवसापासून आरतीची प्रॅक्टिस सुरू झाली. गुरुजींनी तिच्या हातावर धागा बांधला आणि शांतपणे म्हणाले, हर किसी के लिए इस धागे की अहमियत अलग होती है. आपके लिए ये धागा क्या मायने रखता है. मनगटाला बांधलेला धागा बघत आरती बराच वेळ तशीच उभी होती. तिच्या डोळ्यातून पाणी टपटप पडायला लागल्यानंतर तिने डोळे बंद केले आणि मनगटाला बांधलेला धागा कपाळाला लावत ती तोंडात पुटपुटली, हे माझ्या आईचे स्वप्न आहे. गुरुजींच्या अनुभवी नजरेने तिच्या डोळ्यातील जिद्द ओळखली. तिथे असणाऱ्या सर्वांपेक्षा आरती त्यांना खूप वेगळी वाटली. तसे बाकीच्यांच्या नजरेत ती फक्त एक विनोदाचा विषय होती. तिची प्रॅक्टिस चालू झाली. तिला खूप जड जात होते. तिचे शरीर हलायला तयार नव्हते. त्यामुळे पहिल्या दिवशी गुरुजींनी फक्त तिला शरीराचे हलके व्यायाम करायला सांगितले. सगळ्यांना तिचे आश्चर्य वाटत होते. खाली वाकल्यावर तिचे हात गुडघ्याच्या खाली जातच नव्हते. काही जणांनी मनातच डोक्यावर हात मारून घेतला, ही कशाला आली आहे इथे टाइमपास करायला. त्या दिवशी रात्रभर तिचे अंग ठणकत असल्याने ती विव्हळत होती. तरीही दुसऱ्या दिवशी ती पुन्हा प्रॅक्टिसला गेली. बरेच दिवस सवय होईपर्यंत तिला प्रचंड त्रास झाला. त्यामध्येच तिचे वाढलेले वजन आणि त्यामुळे होणारी गुडघेदुखी तिला खूप त्रास देऊ लागली. तरीसुद्धा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून तसेच प्रॅक्टिस करू लागली. स्वतःच्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या सासूच्या सपोर्टमुळे तिने घरीसुद्धा प्रॅक्टिस चालू ठेवली. काही दिवसांनी तिचा नवरा 8 दिवसांसाठी कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. तेव्हा ती आणि सारिकाताई अशाच गप्पा मारत बसल्या होत्या. बोलता बोलता तिला डोळा लागला. तिला झोपेत विव्हळत असलेले पाहून सारिकाताईंना राहावले नाही. त्यांनी तिचे गुडघे पाहिले आणि त्यांना तिचे आश्चर्य वाटले. तिच्या गुडघ्यांना चांगलीच सूज आली होती. इतका त्रास होत असतानाही तिने प्रॅक्टिस चालू ठेवली म्हणून तिचे कौतुक करावे की तिच्यावर रागवावे हेच त्यांना कळत नव्हते. दुसऱ्या दिवशी जेव्हा आरतीला जाग आली तेव्हा तिचे गुडघे अजिबात दुखत नव्हते. नाहीतर दररोज उठताना गुडघेदुखी सोबती असल्याची आठवण करून द्यायची. तिने सहज गुडघे पाहिले. गुडघ्यांवर अजूनही थोडासा चिकटपणा होता. तिने टिपॉयवर पाहिले तर तेलाची बॉटल आणि काशाची वाटी होती. म्हणजे आईंनी माझ्या गुडघ्यांना तेलाने मालिश केली. ती आश्चर्याने तोंडातच पुटपुटली आणि अशी प्रेमळ सासू मिळाल्याबद्दल तिने तिथेच देवाचे आभार मानले. दिवसामागून दिवस जात होते. महिन्यांमागून महिने जात होते. हळूहळू तिचा जम बसू लागला. गुरुजीसुद्धा तिच्या प्रगतीवर समाधानी होते. 2 वर्षानंतर एका ठिकाणी कथ्थकचा लाईव्ह कार्यक्रम होता. त्यामध्ये गुरुजींच्या काही बेस्ट शिष्यांना परफॉर्म करण्याची संधी मिळाली होती. त्यात आरतीसुद्धा होती. तो कार्यक्रम पाहायला सारिकाताई आणि तिच्या दोन्ही मुली स्वतः आल्या होत्या. सगळ्यांनी परफॉर्म केले. आरती शेवटी होती. आरतीला असे स्टेज काबीज करताना पाहून आरतीचे त्यांना कौतुक वाटू लागले. थोड्या वेळात विजेत्यांची नावे घोषित झाली. प्रथम 3 क्रमांक काढण्यात आले. आरतीला, गुरुजींना आणि सारिकाताईंना खूप आशा होती, पण त्यात तिचे नाव नव्हते.
नंतर मान्यवरांनी प्रोत्साहन हेतू एका नावाचा उल्लेख केला. ते नाव होते आरती जमदाडे. तिला स्टेजवर बोलावले गेले. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. स्टेजवर जाताना त्यांच्या हाताला धरून तिने सारिकाताईंना सुद्धा स्टेजवर आणले. नटराजाची छोटीशी ट्रॉफी स्वीकारताना आरतीचे हात थरथरत होते. ती ट्रॉफी घेऊन आरती तिथल्या कॅमेऱ्याच्या जवळ गेली आणि ती नटराजाची ट्रॉफी दाखवत म्हणाली, आत्या, ही ट्रॉफी मला नाही तर तुम्हाला मिळाली आहे. कोणाला काहीच कळत नव्हते, पण सारिकाताईंना ठाऊक होते. आरतीने न सांगून सुद्धा त्यांना तिची शिकण्याची जिद्द, तिची तळमळ आणि त्या लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवलेले तिच्या आईसोबतचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाहून सर्व काही कळाले. म्हणूनच हे शक्य झाले. मान्यवरांनी तिला सहज उत्सुकतेने विचारले, तुम्ही इतक्या भरभक्कम तरीसुद्धा कथ्थक कसे काय शिकलात? आरतीला ह्या प्रश्नाचे काही वाटले नाही, कारण तिच्याकडे पाहून कोणाच्याही मनात येणारा पहिला प्रश्न हाच होता हे तिलाही चांगलेच ठाऊक होते. तिने हातात माईक घेतला आणि प्रेक्षकांकडे पाहून थोडी भावूक होऊन म्हणाली, मी खूप सामान्य स्त्री आहे, म्हणजे फक्त चूल आणि मूल एवढेच पाहणारी. लग्न झाल्याबरोबर मी स्वतःच्या स्वप्नांना कपड्यात बांधून कुठेतरी फडताळत लपवून ठेवले होते. माझ्या आईने जे केले तेच मी सुद्धा केले आणि मला वाटतं प्रत्येक सामान्य स्त्री हेच करते. आपण सोसलेले आपल्या मुलीने सोसू नये म्हणूनच माझ्या आईच्या तोंडून हेच शेवटचे शब्द निघाले, मला जमले नाही, पण तू तरी तुझे स्वप्न पूर्ण कर. आणि मला वाटते जर माझ्यासारखी शरीराने बोजड, अजिबात आत्मविश्वास नसलेली स्त्री हे करू शकते, तर तुमच्यांपैकी प्रत्येक स्त्री नक्कीच स्वतःचे स्वप्न कोणत्याही वयात पूर्ण करूच शकते. खूप अवघड होते हे माझ्यासाठी. नवऱ्याचा विरोध, वाढणारे वजन, त्रास देणारी, रात्रभर पीडा देणारी गुडघेदुखी, घरची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, समाजाच्या खोचक नजरा, डळमळीत आत्मविश्वास, या सगळ्याला मी जर पार केले तर ते फक्त एकाच व्यक्तीमुळे, त्या म्हणजे माझ्या सासूबाई. आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, पण जेव्हा घराघरात प्रत्येक स्त्रीच्या मागे दुसरी स्त्री खंबीरपणे उभी राहील तेव्हा अशक्यही शक्य होईल. आणि याचे जिवंत उदाहरण तुमच्यासमोर आहे. आरतीचा कंठ दाटून आला. ती आपल्या सासूकडे बघून म्हणाली, मला तुम्हा सगळ्यांसमोर माझ्या सासूबाईंना सगळ्या गोष्टींसाठी थँक्यू बोलायचे आहे. आणि तिने पटकन सारिकाताईंच्या पायावर डोके टेकवले. आरतीच्या माहेरी आज ती लाईव्ह परफॉर्म करणार आहे हे सर्वांना ठाऊक होते. त्यामुळे तिच्या माहेरी सर्वजण आधीच टी व्ही समोर बसले होते. आरतीचा नंबर येईपर्यंत तिची आई सुन्नपणे टी व्हीवर नजर टाकून पडली होती. जसे आरतीचे नाव पुकारले गेले तसे तिच्या आईच्या डोळ्यात चमक आली आणि हे तिच्या भावाने पाहिले. नॅशनल चॅनलवर आरतीला स्टेजवर कथ्थक करताना पाहून तिच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. नंतर तर आरती त्यांना दिसेना. त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचेही कोणी कष्ट घेईना. त्या डोळे मिचकावत मिचकावत तिला पाहण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि नंतर आरतीला नटराजाची मूर्ती भेटल्यासारखे त्यांना पुसटचे दिसले. तेव्हाच त्यांच्या डोळ्यातून शेवटचा आनंदाश्रू आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आरती पुन्हा बोलत होती. तिचे वक्तृत्व कौशल्य पाहून मान्यवर सुद्धा तिला ऐकत होते. तेव्हा शेजारी उभ्या असलेल्या सासूबाईंच्या बॅगमधून मोबाईल एकसारखा व्हायब्रेट झाल्यासारखा आवाज येऊ लागला. आरती त्यांच्या बॅगकडे पाहू लागली. ती बोलता बोलता थांबली. आरती बॅगकडे पाहते म्हणून सासूबाईंनी मोबाईल काढून पाहिला आणि हळू आवाजात म्हणाल्या, राकेश आहे. या क्षणी भावाचा एकसारखा फोन का येत असेल याचा अंदाज येऊन तिच्या हातातून माईक गळून पडला. ती जवळ तोल जाऊन खाली पटकन पडली. तिचा कंठ दाटून आला. डोळे डबडबले. सारिकाताईंना काहीच कळेना. संचालक, मान्यवर सगळेच तिच्याकडे अवाक होऊन पाहू लागले. सारिकाताईंनी तिचे डोळे पुसत विचारले, काय झाले आरती? ती कातर आवाजात म्हणाली, आई, माझी आई, मी आज पोरकी झाले. सारिकाताई गहिवरल्या स्वरात म्हणाल्या, मी असेपर्यंत अशी कशी पोरकी होशील तू? आत्या, असे बोलून आरती सासूला मिठी मारून रडू लागली. सारिकाताईंनी तिच्या पाठीवर थोपटले आणि म्हणाल्या, आत्या नाही, आई म्हण. आरतीने रडत अजूनच घट्ट मिठी केली. आई नावाचे मायेचे छत्र कायमचे दूर गेले असतानाही तिच्या सासूबाईंनी पुन्हा तिच्यावर आपले मायेचे छत्र उभारून स्त्रीचे वेगळे रूप सगळ्यांना दाखवून दिले. त्या क्षणी त्यांच्यात नवीन निर्माण झालेल्या नात्याला सलाम करून आणि आरतीचा प्रवास ॲप्रिसिएशन करून संचालकांनी, मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी सुद्धा उभ्या राहून टाळ्या वाजवल्या. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.